उपजोनिया पुरती उपजोनिया पूर्ण कर मार्गदर्शन उपजोनिया उड़ती
उपदुनिया कुडती येवो उपदुनिया कुडती उपदुनिया
टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा जगद्गुरु महाराज सद्गुरुनाथ महाराज छत्रपति शिवाजी महाराज भारत माता
उपजून या पुढती येऊ, उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सान्द्रनीलाबुधाभं, जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि, यदक्षरमनाखेयम् आनन्दं मज केवलं, श्रीमन्यवृत्तिनाथीति ख्यातं दैवतमाश्रये, कलावन्यजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं, कलानीशवादा पुनोदारलक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते, आत्मरूप गणेश केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तिचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता, काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवो चित्तासी आपुलिया, मस्तक हे पायावरिया, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा, अवेर सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः, जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेष विघ्नेश्वराट्, तेने ब्रह्मणदायादिकमयो मुह्यन्ति यत्सूरयः, तेजो वारिवृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तप्रोक्तं, सत्यं परं धीमहि, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर, विठला विठला
आता इकडे लक्ष द्या बरं का. हां इकडं माझ्याकडं बघा आता. उपजून या पुढती हो काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला विषय अभंग असून अभंग वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा काला या प्रकरणातील मी पुन्हा अवताराला आल्याच्या नंतर कशा प्रकारे काल्याचा आनंद उपभोगेल या विषयाचा गोड असा चिंतन या अभंगावर विठाला. उपजून या पुढती ओ काला खाऊ दही भात. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला जणू काही सांगत आहे, हे परमात्म्या जे जे काही तो अवतार आम्हाला देशील किंबहुना ज्या ज्या वेळेला आम्ही जे जे अवतार घेऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ आणि काय करू काला खाऊ दही भात. काल्याच्या प्रसादाचं सेवन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. का कारण आमचं कायम स्वरूपी राहण्याचं जे काही ठिकाण आहे कोणतं ठिकाण आहे आम्ही कायम कुठं असतो आम्ही कायम वैकुंठामध्ये असतो. कारण त्या वैकुंठामध्ये काल्याचा आनंद नाही. त्या वैकुंठामध्ये सप्ताहाचा आनंद, त्या काल्यामध्ये हरिपाठाचा आनंद, त्या काल्यामध्ये दिंडीचा आनंद आहे का. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचा आनंद वैकुंठामध्ये काल नव्हता, आज नाही आणि उद्या सुद्धा नाही. वैकुंठात तो नाही. मग भूलोकावरती अर्थात पंढरी क्षेत्रामध्ये वाळवंटामध्ये या मानवी देहाला आल्याच्या नंतर सर्व संतजन आम्ही एकत्र येऊ, एकत्र बसून काला करू. काला करीते संतजन सवे त्यांच्या नारायण. नारायणाला मध्यभागी ठेवू, सर्व संतजन एकत्र मिळू आणि काला केल्याच्या नंतर काय करू एकमेका देवमुखे. एकमेकांच्या मुखामध्ये आम्ही काल्याचे कवळ काल्याचे घास घालू आणि एकमेकाच्या तोंडामध्ये हे काल्याचा घास दिल्याच्या नंतर काय होईल. अर्थात एक सांगू का माय बाप, आपण स्वतः खाल्लं तो आनंद वेगळा आणि दुसऱ्या कुणी आपल्याला चारलं तो आनंद. आई लेकराला जर चालत असेल लेकराला आनंद असतो की नसतो. निश्चित स्वरूपाने असतो. सहज होतं ना. त्याच्या पुढचं बोलू का. नवीन लग्न झालं जेवायला बसले का सगळ्यांचा आग्रह काय असतो एक घास असतो का नाही. आनंद कधी असतो तो एकमेकाला भरवल्याच्या नंतर आनंद द्विगुणी झाल्याशिवाय राहत नाही. अगदी त्या पद्धतीने तुकोबारा सांगतात. आम्ही सुद्धा काला कसा करू एकमेका देवमुखी. एकमेकांच्या मुखामध्ये देऊ आणि सुखे गालो हुंबरी अर्थात आनंदाने गाऊ नाचू उड्या मारू. आणि मग हा काला करण्याचं जे काही ठिकाण आहे ना जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ ठिकाण असं एकच आहे आणि ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र पंढरपुरामधील वाळवंट. मागच्या वर्षी आपण काला कुठे गेला वाळवंटात केला. याही वर्षी माझी इच्छा होती का काला वाळवंटातच झाला पाहिजे बरं का. पण गडबड काय झाली या सगळ्यांनी ठरवून टाकलं काल्याचं कीर्तन केशव महाराजांना बरं का. मी असा विचार केला काला आपण जर म्हटलो वाळवंटात करायचा तर आपल्याला मंदिरात संधी भेटणार. इथं मी थोडा स्वार्थी झालो बरं का. नाही जे आहे ते आहे. माझं म्हणजे इथून वाटत होतं काला वाळवंटात व्हावा. पण म्हटलं काला वाळवंटात केला तर आपल्याला संधी मिळणार नाही. त्याच्यामुळे पडीच्या गोळ्या घेतल्या आणि घबरायला. जे आहे ते आहे. काला
ठिकाण सर्वोत्तम ठिकाण कोणतं? काला करण्याचं. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. अशा प्रकारे जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे पुन्हा मानवी देहाला आल्याच्या नंतर काल्याचा आनंद आम्ही कशा प्रकारे उपभोगू याचं गोड चिंतन श्री तुकोबाराय करतात. विठाला अनंत कृपा सिंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय वैराग्यराग्रसी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संत मान्याळीच्या कृपेने असीम अपार अकारण करुणावरून आल्या अनुकंपेनं श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये बस बस विठाला 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 खबर का या श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरीमध्ये आपण हा काल्याचा आनंद उपभोगत आहोत. मागच्या वर्षी अधिक मासामध्ये आपल्याला हा आनंद उपभोगायला मिळाला आणि याही वर्षी हा आनंद आपण सर्वजण त्या ठिकाणी उपभोगत आहोत. ऐका बरं का, आता बाकी ठिकाणी काय हो तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे पाहिजे बरं का. फक्त किती वेळ तुम्ही सांगा किती वेळ करायचं. तुम्ही म्हटले 15 मिनिटं आपली ती तयारी आहे, अर्धा तास ती तयारी आहे, 1 तास ती तयारी आहे, तशी काही अडचण नाही. बघा लक्ष द्या. बस 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 ऐका बरं का. संपूर्ण इगतपुरी तालुक्याच्या वतीनं इगतपुरी तालुक्यातील सर्व आबालवृद्ध वारकरी भाविक भक्त या सर्वांच्या अनमोल अशा सहकार्यानं सहयोगानं आणि सर्वांच्या परम पावन उपस्थितीमध्ये आपण पंढरीनाथाच्या या दरबारामध्ये आपली ही सेवा संपन्न करत आहोत. एक सांगू का मायबा, काल महाराज म्हणून गेले का इतर ठिकाणच्या सेवा करण्याचा आनंद वेगळा आणि प्रत्यक्ष पांडुरंग रायाच्या समोर सेवा करण्याचा आनंद वेगळा. कोणतीही व्यक्ती असो आपलं काम प्रामाणिक करत असताना प्रत्येकाला असतं कुणी कोणतंही काम करू कोणतंही काम करू द्या, पण आपलं काम प्रामाणिकपणे करत असताना आपलं काम आपल्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या देवतेपर्यंत जर ते काम पोहोचत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा कोणताही आनंद नाही. कदाचित आमची काही पूर्वजन्माची पुण्य असेल, आमच्या आईवडिलांची असेल, आजीबाबांची असेल, आमच्या मामांची असेल, मामांच्या बाबांची असेल, या सर्वांची काहीतरी खूप मोठी पुण्य असेल आणि कदाचित त्या पुण्याईच्या योगानं पुन्हा सलग दुसऱ्या वर्षी या सेवेचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. खरं सांगू का, मला वाटतं याच्यापेक्षा आनंद, मी कालही बोललो, आयुष्यातील सगळ्यात मोठी मोमेंट, सगळ्यात मोठा क्षण मागच्या वर्षीचं पहिलं कीर्तन आणि या वर्षीचं पुन्हा काल्याचं कीर्तन झाला. मी अनेक वेळेला सांगत असतो, भगवंतालाही विनंती करत असतो, माझी जी काही जवळची माणसं आहेत सगळीच माझ्या जवळची आहेत, परंतु आणखी काही माणसांच्या जवळ मी कायम ही गोष्ट सांगत असतो का देवाने मला माझ्या लायकीपेक्षा खूप काही दिलं. मला माझ्या लायकीपेक्षा, योग्यतेपेक्षा, पात्रतेपेक्षा खूप काही दिलं. प्रेम दिलं, माणसं दिली, का सगळं काही दिलं आणि ते दिल्याच्यामुळं म्हणून आज मी या ठिकाणी उभा आहे. अहो माणसांचं प्रेम मिळेल याच्यात नवल काय, परमात्म्याचं सुद्धा प्रेम आहे. कशावरून? कारण काल महाराज बोलून गेले, आमची इतर कीर्तन होण्याला यांच्या मनात विचार येतो, नंतरचा भाग. पहिला विचार देवाच्या मनात आला, पहिला विचार देवाच्या मनात आला. कारण तुकोबाराय सांगतात, चाले हे शरीर कोण बोलविते, त्याच्या मनात हा संकल्प जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणातून यांच्या डोक्यात तो आणि यांच्या डोक्यात येत नाही तोपर्यंत आमच्यापर्यंत पोचत नाही. आणि या सर्व संयोगानं हा योग या ठिकाणी आला.
भावना अमूल्य खूप आहे. किती करावा, माझे शब्द कमी पडतील, सर्वांनी केलेला आहे. म्हणून मी काय करतो, आपण फक्त आणि फक्त 20 मिनिटं या अभंगाचं चिंतन आणि 20 मिनिटं कार्याचं चिंतन आणि 10 मिनिटं कशा करता 10 मिनिटं नाचण्याकरता 10 मिनिटं नाचण्याकरता. आता बारीक आहे का, लक्षपूर्वक आहे का. या अभंगामध्ये मी पहिली शंका काढते महाराज. शंका अशी आहे, तुकोबारा या ठिकाणी आपली भावना व्यक्त करतात. उपजून या पुढते येऊ, मी पुन्हा जन्माला येईल. मगाशी मी बोलून गेलो, मी पुन्हा हे त्यांचं वाक्य नाही, तुकोबारायचं वाक्य बरं का. हेच वाक्य नामदेव महाराजांचं सुद्धा, हेची मज घडो जन्मांतरी मी पुन्हा येईन, ही भावना नामदेव महाराजांची आहे, ही भावना तुकोबारायांची आहे. आता माझा महत्वाचा मुद्दा असा आहे, सर्व साधू संतांनी आपल्याला आता असाने एक गोष्ट सांगितली. या मानवी देहाला आले ना, भगवंताचं भजन करा, साधूच्या संगतीत जा, साधूचे कृपापात्र व्हा, अनुग्रहित व्हा, प्रबोधित व्हा. तत्वमसी महावाक्य कानाने ऐका, सद्गुरूचा हात मस्तकावरती पाडून घ्या आणि जीवशिवाचं ऐक्य साधलं तर काला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काला झाला आणि एकदा मनुष्य गेला तर तो पुन्हा वर्षभर येत. काला झाल्यावर पुन्हा जर तो आला तर मग लोक म्हणतात का आला. एकदा काला झाला, विषय संपला. मला कोणता काला सांगायचा आहे, जीव ब्रह्माचं ऐक्य व्हावं. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य झालं का जीव भगवत स्वरूपाला प्राप्त व्हावा. प्राप्त एकदा झाला, पुन्हा त्याला इथं येण्याचं कारण नाही, पुन्हा इथं येण्याचं काम नाही, तो पुन्हा येणार नाही. साधू संतांनी बेंबीच्या देठापासून आपल्याला हे करायला सांगितलं का तुम्ही पुन्हा जन्माला येऊ नका, मोक्षापर्यंत जा. तुम्ही मोक्षापर्यंत जा आणि आम्ही परत म्हणजे आपल्याला सांगायचं एक आणि त्याने करायचं. याच्यात काही भेद वाटतो का नाही. त्यांना पुन्हा यावं का वाटतं, काय यावं वाटतं त्यांना, ऐका. त्याच्या पाठीमागं 2-3 कारणं आहेत. 2 कारणं आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो. साधू संत पुन्हा अवताराला का येतात, तुमच्या आमच्या उद्धाराकरता येतात. उद्धाराय जन जड देव, उद्धाराय जन पुन्हा अवताराला येण्याची अनेक प्रकारची कारणं आहेत. मला जास्त विस्तार करायचा नाही. 2 महत्वाची कारणं आपल्या सर्वांच्या समोर ठेवायची आहेत. पहिले कारण म्हणजे जन्माला आलेल्या याच्या यावत मनुष्य मात्राचा उद्धार व्हावा, ही भावना साधू संतांच्या अंतःकरणात आहे. बुडते जन न देखवे डोळा, येतो कडवळा म्हणून या. तुमच्या आमच्या उद्धाराकरता साधू संत पुन्हा अवताराला येतात. आणि नंबर 2 ची गोष्ट कोणा करता येतात, आपल्या करता येतात हे खरंय, पण आपल्या पुढचं कारण सांगू का. भगवान परमात्म्यालाच करमत नाही, त्याला भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा असतो आणि त्याला भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा असतो. म्हणून तो परमात्मा संतांच्या रूपाने अवताराला येतो. संत आणि परमात्मा वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ऐका मंडळी लक्षपूर्वक, तो परमात्मा इथं अवतार येतो कशा करता, भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरता.
नामदेव महाराजांच्या रूपाने परमात्मा आला. कशा करता? परिसा भागवताचं गोड वर्णन करतात. घ्यावया भक्ती सुख पांडुरंगे अवतार, घ्यावया भक्ती सुख करोनी या तीर्थ मेसे, केला जगाचा उद्धार, केला जगाचा उद्धार. जय जयाजी भक्त राया, जीव जगा नामया, जय जयाजी भक्त राया. परिसा भागवताने एकाच चरणामध्ये देवाची किंबहुना संतांच्या अवतार कार्याची दोनही प्रयोजनं सांगितली. जगाचा उद्धार आणि भक्ती सुख. ऐका मंडळी लक्षपूर्वक, साधू संत इथं या दोन गोष्टी करता येतात. आपल्याला म्हणतात मोक्षापर्यंत जा आणि पुन्हा जन्म मरणाच्या भानगडीत पडू नका. आणि ते स्वतः पुन्हा पुन्हा येतात. कशा करता? आपल्या उद्धाराकरता, भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरता. मी मगाशीच म्हणून गेलो, हरिपाठाचा आनंद वरती नाही, गाण्याचा आनंद वरती नाही, दिंडीचा आनंद वरती नाही. आणि हे सगळे आनंद जर घ्यायचे असतील तर सगळ्या साधू संतांना इथं पुन्हा पुन्हा यावं लागतंय. तुकोबारायांचा सुद्धा अंतःकरणात हीच भावना तयार झाली आणि तुकोबारा सुद्धा याचंच प्रतिपादन अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, मी पुन्हा येईल. ऐका मंडळी, जर पुन्हा या लोकात यायचं असेल तर प्रत्येकाला गर्भवासाला यावं लागतं. का होतो का बरं आहे? तुम्हाला गर्भवासाला यावं लागेल. तुम्हीच अनेक ठिकाणी सांगतात, हे सांगू गर्भीची मज भोगिता नारायणा मांसमल पुत्रधारा तुझं क्षणोक्षणा द्यातसे माझे स्वहित नेनती होय. एके ठिकाणी म्हणतात गर्भवासात यातना. ज्ञानोबा वर्णन करतात, मातेची उदर कुहरी पचवणी विष्ठेच्या दाखली आणि उकडवणी 9 मासावरी जन्मोजन्मोनी मरते. आईच्या गर्भवासात दुःख आहे. आणि तुम्ही म्हणता पुन्हा जन्माला. एवढं नाही, ते देवाचं मागत असताना म्हणतात, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी,
सुखे घालावे आमासे. ऐका, मग तुकाराम महाराज आधी करून साधू संतांना गर्भवासाचं दुःख नाही का? आहे का नाही? नाही ना दुःख. ते स्वतः सांगतात गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. साधूला गर्भवासाचं दुःख काल नव्हतं, आज नाही, उद्या नाही. का नाही? कारण त्यांच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम आहे आणि त्यामुळं दुःखाचा विचार नाही, दुःखाची अनुभूती नाही. म्हणून ते म्हणतात उपजून या पुढे. गर्भवासाचं दुःख त्यांना अजिबात नाही. आणि इथं आल्याच्या नंतर काय करू? काला खाऊ दही भात. ऐका बरं का मंडळी, आता त्यांना हा जो काला खायचा आहे हा सामान्य दृष्टीचा कदाचित असेलही, पण तुकोबारायांना याच्या पाठीमागचा खूप मोठा भाव सांगायचा आहे. अर्थात काला 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 3 प्रकारच्या काल्याचा विचार आपल्या सर्वांना माहिती आहे. पहिला काला दहीलाईचा काला, दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा जीव ब्रह्माचं ऐक्य याना काला. या मानवी देहाला आल्याच्या नंतर आपला प्रत्येकाचा काला झाला पाहिजे. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत उद्धाराची वार्ता नाही. ऐका बरं का, लक्षपूर्वक ऐका सर्वांनी. श्री तुकोबाराय सांगतात इथं आल्याच्या नंतर आम्ही जीव ब्रह्म ऐक्य या पदावरती पोहोचू, आणि या पदावरती पोहोचू अर्थात त्या काल्याचं सेवन करू. कोणता काला? ब्रह्मरसाचं सेवन आम्ही त्या ठिकाणी ब्रह्मरस करू भोजन पंक्ती. कोणत्या रसाचं भोजन करू? हा ब्रह्मरस घेऊ म्हणा, जीव ब्रह्माचं ऐक्य करू म्हणा, आम्ही स्वस्वरूपाला प्राप्त होऊ म्हणा. स्वस्वरूपाची जाणीव झाली, स्वस्वरूपाची ओळख झाली का जीवाचा काला झाला, आणि जीवाने त्याच काल्याचं सेवन करायचं आहे. खूप मोठा विस्तार त्याच्यावरती करता येईल, आपल्याकडे वेळ तेवढा नाही. आणि म्हणून श्री तुकोबाराय सांगतात मी काय करेल? इथं आल्याच्या नंतर काला खाऊ दही भात खाऊ. महाराज इथं येऊन तुम्हाला काला करायची काय गरज? तुम्हाला वैकुंठात काला करता येत नाही का? तिथं नाही का? श्री तुकोबाराय सांगतात अरे वैकुंठात जर काला होत असता तर तिथून मी इथं आलो नसतो. ऐका बरं का, काला करण्याकरता 2 गोष्टींची गरज आहे. 2 गोष्टींची गरज आहे. कशाची? सगळ्यात महत्वाचं एक देवाची आणि दुसरी भक्ताची. या दोघांची गरज, अर्थात जीव आणि ब्रह्म या दोघांची गरज आहे. जे लोक वैकुंठामध्ये आहेत ते ऑलरेडी कोणत्या पदाला पोचलेले आहेत? ब्रह्मपदाला पोचलेले आहेत, ब्रह्मस्वरूपापर्यंत गेलेले आहेत. मग आता मला सांगा, ते जर ब्रह्मस्वरूपापर्यंत गेले असतील आणि देवाचं स्वरूप सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. आता बसलेल्या महिला मंडळ सगळं मला सांगा, फक्त दयाचा काला होईल का? किती जणींनी केला? शेवटी केला का? फक्त दयाचा काला होऊ शकत नाही. काल्याकरता 2 गोष्टींची आवश्यकता असते. नंबर 1 दही, आणि दुसरी काय? शेवटी आवाज येत नाही येत? जाऊ हाय का, जेवढं येईल तेवढं तुमचं आता बरं का. 2 गोष्टीची गरज असते. नंबर 1 दही आणि दुसरी बाबा लाई. जोपर्यंत दही लाई येत नाही तोपर्यंत काला होत नाही. तसं जीव ब्रह्माचं ऐक्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काला नाही. वैकुंठामध्ये सगळेच्या सगळेजण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त आहेत, आणि ब्रह्मस्वरूपाला प्राप्त असल्या कारणानं तिथं काला होऊ शकत नाही. का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. अतिशय गोड प्रमाण दिलं. तुकामध्ये काला वैकुंठी विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठामध्ये काला दुर्लभ आहे. जीव सामरावते काला पाव. तिथं नाही म्हणून ते इथं येतात. श्री तुकोबाराय सांगतात त्या काल्यापर्यंत आम्ही पोहोचू, त्या काल्याचं सेवन करू का? कारण ते वैकुंठामध्ये नाही, दुसरं चरण वैकुंठे
नाही. ऐसे म्हणजे कैसे, ऐसे म्हणजे कैसे, काल्याचा आनंद वैकुंठात नाही. मी मगाशी बोललो ना हरिपाठाचा नाही. काल एक क्रमांक येऊन गेलं बघा, वैकुंठा जावनी काय बा करावे आणि भोगाचे बैसावे मौन रूप. काहीच करायचं नाही, जायचं आणि फक्त असं बसायचं. आता बरेच जण कीर्तनात बसलेत ना, हसायचं, बोलायचं, टाळी वाजवायची, भजन करायचं. इथं नाही, वरती इथलं नाही सांगत मी. वैकुंठामध्ये टाळी वाजवत नाही, भजन करत नाही, गात नाही, उड्या मारत नाही. कुठं? वैकुंठी तू आयसे कवळ काही काल्याचे. तिथं काल्याचा आनंद नाहीये बरं का. तो काल नव्हता, आज नाही आणि उद्या सुद्धा राहणार नाही. जर तिथं आला, तिथं काल्याचा आनंद असता तर तिथले इथं आले, तिथले इथं आले नसते, तिथं नाही. म्हणून काल्याचा आनंद इथं आहे. विस्तार पांडुरंग बहुवार म्हणती आकलाबाई पांडुरंग बहुवार चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी. पुढे मांडीला काला भोवती गोपाळांची दाटी. एकमेका सुखे कवळ मुखामध्ये देते. अतिशय आनंदाने एकमेकांच्या मुखामध्ये काला देत आहेत. याचाच विचार तिसऱ्या चरणात. साधक सगळे काय करतात? इथं आल्याच्या नंतर काला करतात, एकमेका देवमुखे काला करतात आणि एकमेकांच्या मुखामध्ये देतात. आता खरंच हा प्रतीकात्मक देतात का? ऐका मंडळी, लक्षपूर्वक ऐका. तो कोणता काला देतात? तर आपल्या जवळ असलेला बोध तो एकमेकांना एकमेकांना देतात. आपल्याला आलेला अनुभव, भगवंताचा अनुभव, संतांचा अनुभव ते सगळे जण देतात. जसा गवळणीने दिला, स्वय सुखाचे झाले अनुभव, एका फाशी सांगतील भाव. त्यांना जो काही भगवत स्वरूपाचा अनुभव आला, जो काही बोध त्यांच्या अंतःकरणात आहे, तोच अनुभव त्यांनी सगळ्या गोपाळांना, सगळ्या संतांना, त्यांच्या बरोबर असणाऱ्यांना दिला. जसं महात्मे तेच करतात का? महात्म्याचाच विषय चालू आहे. गीतेमध्ये सुद्धा परमंत सांगतात, मच्चिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयश्चंती माम तुष्यंतीच रमंतीच.
ते काय करतात, आपल्या जवळ असलेला बोध एकमेकांना देतात. अर्थात साधक अवस्थेमध्ये असेल, एखादा साधक असेल तर सद्गुरू त्याला बोध करतात आणि एकदा का तो बोध त्याला भेटला का मग त्याने काय करायचं, आता त्या बोधाचं चिंतन करायचं. पाठीमागं जे काही करत असेल ते आता बंद करायचं. जवळवरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवची या साधना भजावे लागेल. पाठीमागं जी काही साधनं केली ती आता थांबवायची आणि जो बोध भेटलाय त्याचं पुन्हा चिंतन करायचं. का? कारण आपल्याला अज्ञानाच्या निद्रेमधून काढण्याकरता आपण आहोत कोण? ब्रह्म. आणि समजतोय काय? समजतोय काय? जीव. हे कशामुळे झालं? आपण झोपेत आहोत. काय? कोणत्या? सामान्य नाही, सामान्य नाही. ज्ञानोबराची गोड उभी आहे पहा. आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये घोरतोय. अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा घोरत होता प्रबुद्धा अनादिजू. आपण कोणत्या निद्रेत आहोत? कोणत्या? अविद्येच्या अर्थात मायेच्या अज्ञानाच्या या निद्रेतून आपल्याला काढायचं असेल, आपल्याला काढायचं असेल तर याकरता सद्गुरू पाहिजे, संत पाहिजे. जर ते आले तर ते आपल्याला भगवत स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवतात. म्हणून तर अनेक ठिकाणी वासुदेवांच्या मध्ये, पांगुळांच्या मध्ये ते वर्णन आहे. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव निवारोने भवर जाते अवघा निरसला भेव. काय केलं? त्यांनी आम्हाला भगवत स्वरूपाची अनुभूती आणून दिली. त्यापर्यंत त्या पदापर्यंत आम्हाला पोचवलं. म्हणजे काय केलं? एकमेका देवमुखी. आणि ऐका नाही का, तो काला करायचा असेल, तो काला करायचा असेल तर त्याच्याकरता फक्त याच वाळवंटाची गरज, याच वाळवंटात तो काला होतो, अन्यत्र होत नाही. आणि हे वाळवंट कसं आहे? ते बरोबर आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. कसं आहे? उत्तम आहे. म्हणून त्याचा विचार शेवटच्या तुका म्हणे वाळवंत बरवे नीट उत्तम. ऐका मंडळी, तो काला फक्त या मानवी देहामध्ये होतो. मानवी देह सोडला तर इतर योनीमध्ये भगवत स्वरूपाला प्राप्त होता येत नाही. आपण रोजच प्रमाण ऐकतो, याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. ऐका, फक्त याच वाळवंटात होतो. कसं आहे? बरोबर आहे, नीट आहे, उत्तम आहे. आता तीनही शब्द जवळपास सारखे वाटतात, पण याच्यामध्ये खूप मोठा भाव आहे. आता अर्थात आपण भक्ती केली पाहिजे. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा. बरोबर आहे, याच्यासारखं दुसरं पवित्र चांगलं नाही. तसं पाहिलं तर हे खूप पवित्र आहे. पण कधी भगवत भक्ती केली, भगवत भक्ती केली तर पवित्र, नाही केली तर याच्यापेक्षा नालायक दुसरं कुणी आहे का? नाही, अजिबात नाही. कामप्रमाणे येऊन गेलं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत परवा आलं होतं, बरोबर ना? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्व काळ. हे कसं आहे? बरोबर आहे, नीट आहे. किती नीट आहे? मार्ग आहे नीट पंढरीचा.
हा पंथा नीट आहे. हा नीट म्हणजे सरळ आहे, आपल्या सामान्य दृष्टीने सरळ आहे. पंढरपूर सारखा सोपा मार्ग दुसरा नाही. पण आपण आलो तर आणि या उत्तम आहे म्हणजे फक्त हेच आहे, याच्यापेक्षा दुसरं नाही. या प्रकारे अभंगाचा फक्त साधा भाव आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला कार्याचं चिंतन करायचं आहे. पण संस्थेच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रखुमाईचं भजन आणि त्यानंतर उरलेल्या किती वेळामध्ये चिंतन करायचं? किती वाजले? 10:27 बरोबर ना? न पाहता सांगितले. टायमाचा लय पक्का आहे. विठाला विठाला रखुमा Bye.
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला माझ्या वजनापेक्षा जास्त आहेत बरं का. देवा दे देवा जगत देवा दे देवा जगत केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी परियती केशवा विनंती माझीवाणी तुझेवर निगुण माझीवाणी तुझेवर निगुण माझीवाणी तुझेवर निगुण माझीवाणी तुझेवर निगुण दे प्रेम काही ऐसे दे प्रेम काही करा ऐसे दे प्रेम काही करा. मी मगाशीच म्हटलं ना, खरंच देवाने मला माझ्या योग्यतेपेक्षा लायकीपेक्षा खूप जास्त दिलं. मग खरंच बरं कायम एका गोड भाव आहे. काल्याचा प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. महाराज वर्णन करतात. देवा दे देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा. सगळ्या साधू संतांनी भगवंताकडे कोणती मागणी मागितली असेल तर ती प्रेमाची मागितली. कोणती मागणी मागितली? ऐसे देई प्रेम काही कळा. तेचे मज प्रेम देवी देवा करून उचित प्रेम घाले हृदयात प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान. सगळ्यांचा भाव एकच आहे. प्रत्येकाला प्रेमाची अपेक्षा आहे. पण सामान्य प्रेम मिळवण्यापेक्षा भगवान परमात्म्याचं प्रेम जर आपण मिळवलं तर निश्चित स्वरूपाने ते अविनाशी असल्याशिवाय राहणार नाही. विठाला शिवाय अपूर्ण आहे म्हणून गोड सेवा त्या सर्वांनी केलेली आहे. आता लक्ष द्या. फक्त एक 15-20 मिनिटं आपण थोडक्यात भाव पाहणार आहोत. ऐका. ते टाकतील तुम्ही माझ्याकडे बघा. ऐका. भगवान परमात्मा अवताराला येतो कशा करता? धर्मा करता. जीव अवताराला येतो कशा करता? कर्मा करता. आणि साधू संत अवताराला येतात कशा करता? आपल्यावरच्या प्रेमा करता. आपण मग असे विचार पाहून आलो. साधू संतांना कळवळ आहे म्हणून ते येतं आले. आपलं पाठीमागचं कर्म शिल्लक आहे म्हणून आपल्याला यावं लागतंय. आणि देवाला काय यावं लागतंय? कारण त्याला धर्माचं रक्षण करण्याकरता यावं लागतंय. धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पावेशे भक्तजना. ऐका. विषय कथा भाग आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. काय झालं कसं झालं आपण सरळ कुठं येऊ माहिती आहे का? कुठं यायचं? आपण
डायरेक्ट मथुरेमध्ये येऊ. मथुरेमध्ये आपण आल्याच्या नंतर तिथं प्रसंग काय घडला आपण डोळ्याने पाहतोय. काय पाहतोय? भगवान परमात्म्याची 8 वर्षाची मूर्ती देवकी माता आणि वसुदेवजी या दोघांच्याही समोर प्रकट झालेली आहे. आणि प्रकट झाल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, देवकी मातेच्या अंतःकरणात भाव तयार झाला, देवा अरे तू या अवताराला आला बरोबर आहे, पण एवढा मोठा जर तू असेल तर तू माझं बाळ आहे हे कोण मान्य करेल? कुणी मान्य करणार नाही. मग एक काम करतो, बाळ होऊन आला ना, मग बाळ आता हो परमात्म्याने सांगितलं हरकत नाही, मी आताच्या आता होतो, पण मला काय करा, इथून उचला आणि नंदाच्या घराला इथून उचला आणि नंदाच्या घराला न्या. असं म्हटल्याच्या नंतर वसुदेवजी म्हणायला लागले. काय म्हटले? अरे आम्ही नेऊ, पण आम्ही बंधनामध्ये आहोत आणि बंधनात असल्यामुळं मला काही जाता येणार नाही. देवाने सांगितलं काळजी करू नका, मला उचला, बंधन गेल्याशिवाय राहणार नाही. प्रसंग काय घडला? उचलेला कमलापती पायीचे बंधने गळते. असं आहे, जोपर्यंत देव आपल्या हातात नाही तोपर्यंत आपण बंधनात. देव आपल्या हातात आला का बंधन संपल्याशिवाय राहत. हरी आला हातात आणि मग कैची भय चिंता. एकदा हरी हातात आला का मग कशाची चिंता राहत नाही. एकदा गोड विषय आहे, बंधन गळाली. वसुदेवजी निघाले, गोकुळामध्ये आले. तिथं त्या ठिकाणी परमात्म्याला ठेवलं. तिथं असणारी माया इकडे आली. माया रडायला लागली, आकांत करायला लागली. कंसाचे दूध गेले, सांगितलं कंस आला. ती पाहिली, उचलली, भिरकावली, आपणणार वरती गेली. सांगितलं तुझं लागे वधे उपजला मजा दे. हा कथा भाग आपण इथंच ठेवू आणि आता पुन्हा गोकुळामध्ये येऊ. ऐका लक्षपूर्वक. प्रसंग काय घडला? पहाटेची वेळ होती आणि पहाटेची वेळ असल्या कारणाने नंदबाबा त्या दिवशी लवकर उठले आणि गायीचं दोहन करण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत. गायीचं दोहन करण्याकरता गेल्याच्या नंतर त्या दिवशी यशोदा मातेला उठण्याकरता उशीर झाला. मूर्छित अवस्थेमध्ये होती आणि मूर्छित अवस्थेमध्ये असल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, नंदबाबाची बहीण सुनंदा ही तिला पाहण्याकरता त्या ठिकाणी गेली आणि तिथं गेल्याच्या नंतर तिने प्रसंग पाहिला. गेली, जवळ बाळ आहे. काय आहे? मुलगा आहे. आणि मुलगा आहे असं म्हटल्याच्या नंतर आता ती धावत पडत गोठ्याकडे धावत गेली आणि तिथं धावत गेल्याच्या नंतर नंदबाबा गायीचं दोहन करत आहे, दूध काढत आहे. सुनंदा त्या ठिकाणी ओरडायला लागले, नंदबाबा आपको लालो भयो. हे नंदबाबा तुम्हाला मुलगा झाला. आता ऐका बरं का, त्या काळच्या सगळ्या गवळणी पहाटे उठायच्या. त्या काळच्या सगळ्या गवळणी पहाटे उठायच्या. कोण शेण टाकायला, कोण दूध घाला आपले, कोण पाण्याला, कोण शेणाला, कोण धुवायला, सगळ्या त्या ठिकाणी चाललेल्या होत्या. त्या सगळ्या गवळणींच्या कानावरती बातमी गेली. काय? सुनंदा काय म्हटली? नंदबाबा आपको लालो भयो. ही बातमी त्यांच्या कानावरती गेली आणि त्या सगळ्या गवळणी आता एकमेकीला सांगायला लागल्या. काय? गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळणीला
कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे खरं सांगू का, तुम्ही तुमचे 10 मिनिटं वाया घालवले. ऐका, किती आनंद, किती आनंद, अंत पार नाही. तो आनंद नाही, आपला म्हणायचा आनंद घेऊ. गौरण म्हणते, गौरण म्हणते, गौरण म्हणते, गौरणीला पुत्र झाला. एक धावे एकी पुढे, एक वाटी सुंठवडे, एक वाटी सुंठवडे. गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळणीला पुत्र झाला. एवढा आनंद, किती आनंद, अंत पार नाही का. भगवान परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले. अनेक प्रकारच्या लीला केल्या. 5व्या दिवशी पुतणेला मारलं, तृणावर्ताचं दमन केलं. तृणावर्ताला अर्थात त्याचा सुद्धा वध केलेला आहे. भवंडाराच्या रूपाने, वानराच्या रूपाने आला, वरच्यावरती गळा दाबला. अनेक खोड्या, अनेक लीला आहेत. महाबळ भट त्या ठिकाणी पंचांग सांगण्याकरता आला, भविष्य सांगण्याकरता आला. आणि काय सांगायला लागला, हे बाळ मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे, तुम्ही एक काम करा, खड्डा खणा आणि त्याच्यामध्ये त्याला टाका. असं म्हटल्याच्या नंतर देवाच्या डोक्यात आलं, अरे हा आपल्याच घरी आला आणि आपल्याला मारायच्या बाता करतो. घरातील सगळ्या अचेतन वस्तूंच्या मध्ये चेतना तयार केली आणि ज्या पाटावरती बसला होता, आता तो ब्राह्मण होता, अर्थात तुकोबराची भाषा तशी बरं का, त्याला पंचांग ठेवायला पाठ होता आणि बसायला सुद्धा पाठ होता. जसं त्याने हे सांगितलं, घरामध्ये काहीतरी दूध उतू गेलं, काहीतरी झालं. यशोदा माता नंदबाबा मध्ये गेले आणि तेवढ्यात प्रसंग काय घडला, या भटाला त्या सगळ्या अचेतन वस्तूंच्या मध्ये चेतना आली. ज्या पाटावरती बसला होता त्या पाटाने सुरुवात केली. तो पाठ जसाच्या तसा वरती झाला. जसा पाठ वरती झाला तसं तोंड पुढच्या पाटावरती आपटलं. महाराज सांगतात, विटंबीला भट आणि तिला पाठीवरी पाठ. तो तसाच पाठीमागचा पाठीवरती येऊन बसला आणि पळायला लागला. पळाल्याच्या नंतर फजिती काय, धोतर गळाले डोंगराचे, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. पाळता पाळता धोत्रात पाय अडकतो. आमचाही कधी कधी अडकतो. प्रत्येक ते अडकलं आणि पडलं, सगळी फजिती झाली. अनेक प्रकारच्या लीला केल्या, अनेक प्रकारच्या खूप आहेत. माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटात मला सर्व सारांश सांगायचं आहे. फक्त तुमची साथ पाहिजे. पटापट 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 म्हणत जायचं बरं का. एक दिवस बलराम दादाची देवाची काहीतरी भानगड झाली. आता पडल्या त्यांच्या पार्ट्या. जशा पार्ट्या पडल्या, सगळेजण एका बाजूला देव, एका बाजूला. आता देव येतो, किती एका बाजूला असले आणि तो एका बाजूला असला तरी सगळ्यांना पूर्ण प्रसंग मंडळी असा झाला. लक्षपूर्वक आहे का, देवाने एक दिवस पृथ्वी मातेला तृप्त करण्याकरता थोडीशी माती उचलली आणि ती माती तोंडामध्ये टाकली. माती तोंडात टाकल्याच्या नंतर प्रसंग असा घडला. ते बलराम दादा सगळ्या गँगने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ते हसण्याकरताच म्हणलो. सगळ्यांनी पाहिल्याच्या नंतर यशोदा मातेकडे आले, सांगायला लागले, यशोदे अर्थात मैया कानाने माती खाई. असं म्हटल्याच्या नंतर आता ती जुनी म्हातारी होती, खमकी होती. अगोदर पदर कमरेला खोचला, दरवाजाच्या पाठीमागे गेली आणि एवढी मोठी काठी आणली. काठी घेतली, कृष्णाकडे पळत गेली. गेल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा तिथं होते. तिथं असल्याच्या नंतर हाताला धरलं, उभं केलं. हे कृष्णा माती खाल्ली. आता याच्या तोंडात माती करायचं. माती खाल्ली, अरे खाल्ली नाही तर मग
तोंडाने सांग ना, तोंडाने सांग, पण ऐकायला तयार नाही. आता म्हटलं ना, जुनी म्हातारी मारायच्या बाबतीत नाद नाही, पण तिने काय केलं, आणलेली काठी फक्त घाबरवायला दाखवली, फक्त अशी उगारली आणि परिणाम काय झाला महाराज सांगतात. मारावया तिने उगारली काठी भुवने त्या पोटे सौदा देखे. तिने उगारली आणि मग त्याने ते फक्त हा केलं. अगोदर तो काय म्हणत होता, आई गाई नाही खाल्ली मी माते. बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. परमात्मा रांगायला लागले, उभे राहायला लागले, चालायला लागले, गावात फिरायला लागले, खोड्या करायला लागले, मस्करी करायला लागले. अनेक प्रकारच्या लीला परमात्म्याने गावामध्ये केल्या. काय काय खोड्या केल्या, एक दोन चार फक्त आपल्या डोळ्याच्या समोर ठेवतो. एका गवळणीने अंगणामध्ये अतिशय सुंदर रांगोळी काढली, इतकी चांगली जबरदस्त. आता परमात्मा गेला, तिच्या ओट्यावरती गेला. अरे किती चांगली रांगोळी, किती चांगली रांगोळी, किती चांगली रांगोळी, असं 2-3 वेळेला म्हटला. उभा राहिला आणि त्या रांगोळीवरती 1 नंबर. अष्टदळ काढिले अंगणे वरी मुते चक्रपाणी. ऐका, अष्टदळ म्हणजे काय, अष्टदळ म्हणजे काय, 8 प्रकारचे भोग. त्या भोगावरती परमात्मा मुतले, याचा अर्थ त्या अष्टभोगांचा परमात्म्याने निषेध केला. हे जर असतील तर माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. एकीचा सासरा दुपारचं जेवण केलं, चांगली लस्सी प्याला, भरपूर लस्सी प्याला. उन्हाळ्याचे दिवस चांगली त्याला झोप आली आणि झोप आल्यानंतर हा बाबा गेला. तिच्या घरामध्ये होता ताकाचा डेरा, एवढा मोठा बाबा, एवढा मोठा डेरा घेतला. वरती तिच्या घरावरती गेला आणि जिथं झाडाखाली म्हातारा खाटेवरती झोपला होता त्या म्हाताऱ्याच्या छाताला कोणता डेरा फोडला, ताकाचा. पण ऐका बरं का, तो डेरा कोणता फोडला माहितीये का, तो डेरा फोडला दंभाचा. कोणता फोडला, दंभ आपल्या अंतःकरणामध्ये नसावा. दंभ म्हणजे काय, वर दाखवायचं एक आणि आत असायचं एक, जे नाही ते दाखवायचं आणि आहे ते लपवायचं. तो दंभाचा डेरा परमात्म्याने फोडला. अनेक गवळणीच्या घरी गेले आणि गवळणीच्या घरी गेल्यानंतर खोड्या करायला लागले. आता सगळ्या गवळणी यायच्या आणि यशोदेला गारानं सांगायच्या. काय काय सांगायचे, दुसरी आली लावत याने गवाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना पोटावर. तुम्हाला माहिती आहे ना, मी बाहेर आहे, नाही बऱ्याच जणांना माहिती आहे. मी फक्त प्रमाण म्हणतो, तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं टिपेला. काय, यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसुदिंगाना. तिसरी आले लावणे याने ग बाई काय केली करणे. पतीची दाढी माझी वेणे दोहीशी गाठ देवोने. गाठबाई कोणाशी सुटेना, गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे. अवघ्या मिळून गवळणे येथे नंद अंगणे. जातो आम्ही गोकुळ सोडूने आमुच्या सुना घेवोने. हे गे बाई आमाशी पावेना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसुदिंगाना. यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसुदिंगाना. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, अनेक खोड्या केल्या. आता किती सांगू आणि किती ठेवू, सांगू का किती आहेत, सांगू का किती आहेत, याच्या खोड्या सांगू किती. महिपत्र सिंधुलाने गवळणे गाराने सांगते यशोदेशे. दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कानाबाई तुझा गोड वाटे. यशोदा मैयाला सांगायला लागल्या, हा खोड्या करतो, याला काहीतरी सांग. तिचा बिचारीचा विश्वास नव्हता, नंतर तिचाही विश्वास बसला.
ज्या वेळेला तिची खोडी केली तिनं आणलं, बांधल्याच्या नंतर जरी खोड्या थांबेना, नंतर एकीने सांगितलं गणपतीला नवस कर, गणपती बाप्पाला नवस केला. आणि मग 1 महिनाभर देवाने खोडी केली नाही. नवस फेडायची वेळ आली, तिने त्या गणपती बाप्पाचा नवस फेडण्याकरता एक हाराभर मोदक बनवले. हारा कळतो का? नाही, निम्म्यांना नाही कळत, मला माहिती नाही. हारा कशाला म्हणतात? पूर्वी आपल्याकडे शेणाच्या पाट्या होत्या. कशाच्या? स्टीलच्या, फायबरच्या, त्या बांबूच्या पाट्या होत्या. आणि त्याचा अगदी मोठ्या आकाराचा तो हारा असायचा. तेवढे मोदक केले, नैवेद्य पूर्ण करण्याकरता ती देवाच्या समोर बसली. आणि देवाच्या समोर बसल्याच्यानंतर मंडळी ऐका, प्रसंग असा घडला की काहीतरी आचमन करण्याकरता, संकल्पाकरता, पाणी आणण्याकरता केली. परमात्म्याने आपलं रूप घेतलं, अर्थात त्या रूपामध्ये होता गणपती बाप्पाला दमदाटी करायला लागलं. देवा, अरे एवढे मोदक तू खाणार? गणपती बाप्पा बिचारे घाबरले. नाही, एवढे काय मला खायचे नाही, एवढे नाही म्हणजे एकही मिळणार नाही असं म्हटल्यानंतर बाप्पा म्हणायला लागले सगळे खा, पण मला काही त्रास देऊ नका. त्या परमात्म्याने तेवढ्याच्या तेवढे मोदक संपवले. बरं, त्यांना मोदक संपवले याच्यात नाही, तो देव सुद्धा संपवला. देवाला उचललं, तोय तोंडात टाकला. यशोदा मैया तिकडून आली, मोदक तर नाहीच नाही, पण गणपती सुद्धा नाही. आणि असं झाल्यानंतर देवाला विचारायला लागले, अरे मोदक कुठे आहे, गणपती कुठे आहे? महाराज सांगता, देवाशीच पुसे देव काय झाला. देवाला विचारायला लागले, देव कुठे झाला? नियंत्रणीला केल्या. नंतर परमात्मा यशोदा मैया कटाळली आणि सांगितलं शाळेत गेलेलं बरं. लोक पोराला शाळेत कधी पाठवतात? घरी जास्त त्रास द्यायला, ते शिकण्याकरता नाही, घरी जास्त त्रास देतात. सारखा मोबाईल ते मोबाईल घेऊ नये म्हणून घरी गेलं पाहिजे. आणि म्हणून ऐका मंडळी, परमात्म्याला सांगितलं उद्या जाईल राणा सवे घेऊन ये. परमात्मा रानात जायला लागल्या. आता गवळणींच्या चित्ताची अवस्था, त्यांना त्यांच्याशिवाय करमत नव्हतं. आता गवळणी सुद्धा रानात जायला लागल्या. अहो, खूप गोड वर्णन आहे. गवळणींनी कात्यायनी मातेचं व्रत केलं. देव माझा पती व्हावा ही भावना आता करण्यात आली. देवानं दर्शन घेतलं. कात्यायनी महामाये महायोगिनी देशरे नंद गोपसुतम देवी पतिम ते कुरुते नामा. हा मंत्र आहे ना, खूप फायद्याचा आहे बरं का. कोणत्या फायद्याचा आहे? सूर्यकांत महाराज तुमच्या बाजूला बरं का, ते सांगतील बरं का. ज्यांची झाली नाही त्यांचं करतात. कात्यायनी देवीचं व्रत केलं तर जो नवरा पाहिजे, ज्याला जी बायको पाहिजे, जशी पाहिजे तशी मिळाल्याशिवाय राहत. हे माझं म्हणणं नाही, भागवताचं म्हणणं आहे. गवळणींनी भगवान परमात्मा पती व्हावा याच्याकरता कात्यायनी देवीचं व्रत केलं. परमात्मा प्रसन्न झाले, त्यांना आश्वासन दिलं मी तुमची इच्छा पूर्ण करेन. आणि मग मंडळी लक्षपूर्वक आहे का, प्रसंग असा घडला. आता परमात्म्याने आश्वासन दिलं. कोजागिरी पौर्णिमेला त्यांच्याबरोबर रासक्रीडा करायचे होते. परमात्म्याने वेणू वाजवला. वेणू वाजून सगळ्या गवळणींना बोलवलं. आणि आता त्या गवळणी शेवटच्या 3-4 मिनिटांमध्ये काय म्हणतायत? चला बाई चला बाई चला बाई चला बाई चला बाई
भगवान परमात्म्याने रास क्रीडा केली. रास क्रीडेचा आनंद सगळ्या गवळणींना त्या ठिकाणी दिला. त्यानंतर भगवान परमात्मा गायी रानात चरण्याकरता घेऊन जात होते. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ खेळलेले आहेत. कोणकोणते खेळ खेळले? हुतुतू, हमामा, हुंबरी, अनेक प्रकारचे. आता या सर्व खेळांच्या मध्ये वेदांताची महावाक्य आहे. हु तू हु तू. या हुतू मध्ये कोणतं महावाक्य आहे? तत्वमसी महावाक्य आहे. तू आणि मी. हु हु तू अर्थात हु आणि तू. तू आणि मी वेगळे का? आपण वेगळे नाही, आपण एकच आहोत. अनेक प्रकारचा भाव या सगळ्यांच्या मध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून आता सगळ्या प्रकारचे गोपाळ खेळ खेळले. खेळल्याच्या नंतर गायी लांब गेल्या. गायी गोपाळांना काही आणायला सांगितल्या. भगवान परमात्मा एकत्र आले आणि सगळ्यांना सांगायला लागले. काय? खांदी भार, पोटे भूक, काय खेळायचे सुख. बऱ्याच वेळेला महाराज मंडळी काय म्हणतात? खांदी भार, पोटे भूक, काय कीर्तनाचे सुख. का कीर्तनाचे सुख? कारण सकाळी नाश्ता केला आहे, 11 वाजून गेलेले आहे, म्हणून काय कीर्तनाचे. असं का? नाही, सुख आहे ना, म्हणून तर तुम्ही नाचल्या. ऐका बरं का, खूप आनंद परमात्म्याने सगळ्यांना दिला. काला परमात्म्याने सगळ्यांना सांगितलं, झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्र आणायला सांगितल्या. भगवान परमात्मा मध्यभागी बसलेले आहेत. भगवान परमात्मा मध्यभागी बसल्याच्या नंतर ऐका बरं का, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा. हळूहळू जमा करा. परमात्मा मध्यभागी बसलेले आहेत. परमात्म्याच्या बाजूला छोटे छोटे गोपाळ आहेत. त्यांच्या बाजूला त्यांच्यापेक्षा मोठे गोपाळ आहेत. आणि त्यांच्याही बाजूला त्यांच्यापेक्षा देखील मोठे गोपाळ आहेत. थोडंसं खाली करा. ऐका बरं का, त्यांच्याही पेक्षा त्यांच्या बाजूला त्यांच्यापेक्षा मोठाले गोपाळ आहेत. आणि मग परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्र केल्या. त्याचा काला केला आणि तो काला गोपाळांना वाटला. श्री शुक महामुनी श्रीमद भागवतामध्ये याचा अतिशय गोड आणि सुंदर चिंतन करतात. काय चिंतन करतात? सर्वांनी एकदा हात जोडा. हरे विभ्रद्वेनुम जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवदम तत्फलानांगुरेषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुरोजो आशयन नर्म विश्वये स्वर्गे लोके मिषति विभुजे यज्ञ भुगबाल गेले पुंडली कवरदारी भगवान कृष्ण भगवान मूर्ति ज्ञानदेव बघा, अतिशय मोठ्या स्वरूपात हा आनंदाचा उत्सव आपल्या काल्याच्या कीर्तनाने सांगतेकडे येत आहे. खूप आनंद घेतला आपण. पहिल्या दिवशी मला असं थोडंसं वाटत होतं, मागच्या वर्षीची कसर भरून निघणार नाही असं, म्हणजे मला आतल्या आत थोडंसं वाटलं बरं का. पण दुसऱ्या दिवशी एकदा नका सगळ्यांनी उडवलं. काल तर त्याचा विषयच नाही. सकाळी आत्ता अतिशय मोठ्या प्रकारचा आनंद आपण सर्वांनी या ठिकाणी घेतलेला आहे. पहा, 2-3 दिवसामध्ये काय असतं, नियोजन करत असताना कमिटीकडून कधी आमच्याकडून कमी जास्त बोललं जातं. कसं आहे, मी शक्यतो पटकन कोणाला बोलत नाही. कधी कधी सूचना ऐकल्या, शिस्त पाहिजे तर त्याच्याकरता माणसं कडक पाहिजे. मी तेवढा कडक नाही, पण कधी कधी कडक बोलावं लागतं. त्याच्याकरता कोणाला तर डायरेक्ट बोलू नये, पण याला कदाचित जर माझ्याकडून चुकून काही शब्द गेला असेल तर तो माझा मला परत करा. आणि पुन्हा पुढच्या वर्षी देवाला एक सांगा. काय सांगा? आम्ही त्याला हे सांगा, आम्ही येऊ, पण तू आणलं पाहिजे. तू आणलं तर निश्चित स्वरूपाने आम्ही येऊ. अतिशय गोड हा भक्ती उत्सव आपला संपन्न झाला.
संपूर्ण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूर या कमिटीनं आपल्याला ही जागा, हा आनंदाचं वातावरण आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मंदिर समितीचे देखील आपण या ठिकाणी आभार मानूया. ज्यांच्या कृपेमुळे बोललो माझे श्रीगुरू आदरणीय हरिभक्तपराय धनंजय महाराज गतीर, ज्यांच्या सहवासात मी असतो आदरणीय हरिभक्तपराय महादेवजी महाराज मोरे आणि आळंदी या ठिकाणी शिक्षण घेत असताना आदरणीय हरिभक्तपराय रामभाऊ बाबा राऊत, बाबांच्या मुखामधून या सर्व महात्म्यांच्या मुखामधून जे काही श्रवण केलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर मांडलं. झालेली सेवा याच ठिकाणी भगवतचरणी समर्पित वाणीला विराम. हरे जय विठ्ठल करून घेऊ, त्याच्यानंतर अभंग आणि मग काला. जय विठ्ठल जय कृष्णमणी अवगाजने प्रकाश ब्रह्मादिता उत्तम सर्वांनी एक काम करा. हा काल